की जगावरती हे संकट येत आहे, तेव्हा तीन कधीही तोंड न पाहणारे एकत्र आले, स्टॅलिन, रुझवेल्ट आणि चर्चिल. आणि ह्या तिघांनी ठरवलं की आपल्याला जर्मनीच्या या भूमिकेविरुद्ध उतरावं लागेल. तिघही एकत्रितपणाने उतरले आणि वर्ल्ड वॉर समाप्त झाला. तेव्हा फॅसिझमशी लढताना मी मोठा तू छोटा असं नाही आहे. फॅसिझम हा धोका आहे. फॅसिझम हा धोका आहे. हिटलर सुद्धा लोकशाही पद्धतीने निवडणुका लढवून नंतर त्याने वातावरण तयार केलं. जनतेने त्यात उडी घेतली आणि हिटलर लोकशाही माध्यमातून आतमध्ये गेला. आणि नंतर हिटलर कसा झाला हे तुम्हाला माहिती आहे. तेव्हा माझी आजही हात जोडून विनंती आहे प्रकाश आंबेडकरांना की आंबेडकर साहेब, तुम्ही आंबेडकरी विचारांचे पुरस्कर्ते आहात. तुमचं रक्ताचं नातं आहे, आमचं विचारांचं नातं आहे. रक्त आणि विचार एकत्र आले तर आपण कोणालाही थोपवू शकतो. परंतु हा फॅसिझमचा धोका बाळासाहेब आंबेडकरांना कळत नाही का? ज्या पद्धतीने त्यांनी भूमिका मी ठेवली. माझी भूमिका मांडली आहे, त्यांना कळतं का कळत नाही. ते फार मोठे आहेत, माझ्यापेक्षा ॲडव्होकेट आहेत. त्यांच्या अंगात आंबेडकर साहेबांचं रक्त आहे, त्याच्यामुळे त्यांच्याविषयी काही बोलणं उचित ठरणार. सर कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरतून तिढा जो आहे तो सातत्याने पाहायला मिळतोय. सगळे तिढे सुटतील असे तिढे सगळीकडे बघायला मिळतात. जिथे जिथे कोएलिशन असतं तिथे सगळीकडे असे तिढे बघायला मिळतात. काँग्रेस सध्या शिवसेनेच्या भूमिकेवरून प्रचंड नाराज आहे. परस्पर तुम्ही उमेदवार उभा करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ट्विटरवर सुद्धा प्रचंड प्रमाणात सर्व वरिष्ठ नेते ट्विट करतायत आणि सांगलीच्या जागेसंदर्भामध्ये निर्णय मागं घ्यावा असं त्यांना विनंती करतात. त्यांनी काय ट्विटर अकाउंट उघडलेलं नाही आणि मी मीटिंगमध्ये होतो, त्यामध्ये मला काही माहिती नाही. आपली उमेदवाराची यादी कधीपर्यंत जाहीर होणार आहे? नाही, मला काही माहीत नाही. आता शेवटी आमची बैठक होईल, त्याच्यानंतर जयंत पाटील आणि शरद पवार साहेबांची बैठक होईल. कारण का ते दोघंच मुख्य आहेत आणि ते दोघांपैकी मग दोघं एकत्र किंवा कोणीतरी एक आपल्याला ब्रीफ करतील. सगळ्याच जागा आज डिक्लेअर होतील असं मला वाटत नाही, पण शेवटी त्यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. त्यांना वाटलं सगळी यादी जाहीर करावी तर ते करू शकतात. सर, सांगलीच्या जागेवरतून हा तिढा संपूर्ण दिल्लीच्या काँग्रेस हायकमांडकडे गेलेला आहे. खरं तर विशाल पाटील हे अजूनही निवडणूक लढवण्यास ठाम आहे. तिथून चंद्रहार पाटलांना उमेदवारी जी आहे ती ठाकरे गटाने दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी होणार का? असं की थोडंसं पेशन्सनी सगळेजण वागतील. मी अजूनही सांगतो की एखादा शत्रू जेव्हा आपल्याला त्याच्या विचारांशी लढायचं आहे आणि ते विचार संपवायचे आहेत, तेव्हा आपल्याला एक पाऊल पुढे, एक पाऊल मागे, एक पाऊल पुढे, एक पाऊल मागे या भावनेतनं, भूमिकेतनंच पुढे जावं लागतं. कोअलिशन इज ऑल अबाउट पेशन्स अँड कॉम्प्रोमाइज. महायुतीमध्ये अजूनही पक्षांची गरज लागते अशा पद्धतीचं चित्र आहे. नाही, मला महायुती अजून 100 पक्ष घेईल. मला महायुतीबद्दल मी कशाला बोलू? माझं काय घेणं देणं त्यांच्याशी? अजित पवार गेल्यानंतर देखील अशा पद्धतीने आणखी इतर छोट्या पक्षांची गरज लागते. त्यांच्या सर्वेमध्ये त्यांना कळतंय कि ओझं आपण किती खांदावर घेतलंय. सर, हिंदी में आज आप लोग की अहम बैठक हुई, किन मुद्दों पर चर्चा हुई, किन सीटों पर चर्चा हुई, उस बारे में अब तक ये बताइए. हमारा ऐसे ही जनरल चर्चा हुई. सभी लोगों से हम शरद पवार साहब सुनना चाहते थे कि पूरे महाराष्ट्र में सियासती हालात क्या है, क्या बोल रहा है समाज, वो सब उन्होंने शांति से सुन के लिया. जो सीट हमको मिलने वाली है उसके 5 सीटों पे हमने चर्चा की और अभी भी दोपहर को हम बैठेंगे. अंतिम कुछ नहीं हुआ है. अंतिम निर्णय जयंत पाटिल और शरद पवार जी की जो मुलाकात होगी उसमें अंतिम किया है. इसके साथ में क्या भिवंडी की सीट आपने कांग्रेस के लिए छोड़ दी है, आपका दावा अब भी बरकरार है? भिवंडी के ऊपर चर्चा चालू है, जो है वो शरद पवार निर्णय लेंगे. पर आप लोग की इच्छा है, आप लोग लड़ेंगे? कांग्रेस कह रही है कि सांगली नहीं छोड़ेंगे, भिवंडी नहीं छोड़ेंगे. ऐसा वो शरद पवार जी के लेवल का काम है, मैं उसमें क्या बोल सकता. इसके अलावा प्रकाश आंबेडकर एक तरह से आज उन्होंने कैंडिडेट्स का ऐलान किया है, अप्रत्यक्ष रूप से बाहर आ गए आप लोगों से. मैं आज भी कहूँगा उनको कि भाई तुम के खून के वारिस हो और हम विचारों के वारिस हैं. फैसिज्म को रोकने के लिए हम दोनों को साथ आना ज़रूरत है और समाज से मांगनी उठ रही है.
ये समाज कह रहा है कि अंबेडकर साहब और महाविकास आघाड़ी इकट्ठा आनी चाहिए। मैं तो हमेशा अंबेडकर साहब के बाजू से रहा हूँ, क्योंकि संविधान बचाने के लिए जो जो संविधान के बाजू से है उन सभी लोगों ने हाथ मिला लेना चाहिए। दुनिया में जब जब फैसिज्म बढ़ा है तब तब दुश्मनी भूल के लोग इकट्ठा हुए हैं। जैसे दूसरे महायुद्ध के बाद जब जर्मनी रशिया में गया, तब स्टालिन, चर्चिल, रूजवेल्ट, इनकी संयुक्त बैठक में उन्होंने निश्चय किया कि ये फोर्सेस को रोकना पड़ेगा, नहीं तो पूरे दुनिया की डेमोक्रेसी खत्म हो जाएगी। तीनों इकट्ठा आए। देखो, ऐसा है कि जब तुम्हें एक बड़ा काम करना होता है तो थोड़ा आगे पीछे करना पड़ता है। हमें आज भी अंबेडकर जी से विनंती है कि अंबेडकर जी, आप गुस्सा मत होइए, हम तैयार हैं, खुले दिल से बात करने को तैयार है। आप हमसे बात मत करो, हम तो कभी बात किए ही नहीं अंबेडकर जी से। आप आके पवार साहब, उद्धव साहब और कांग्रेस के बड़े नेता बाला साहब थोरात, पटोली जी है, चाहिए तो दिल्ली से कोई आ सकता है, पर आप ये निर्णय लेके आप सब ने, आपका समाज, यहाँ का भयभीत हुआ समाज, हम उनके सामने सवाल निशान पैदा कर रहे हैं। बीजेपी को लाभ मिल सकता है ऐसा कोई कार्य न कर, इस तरह का बात ठाकरे सेना ने कही है प्रकाश आंबेडकर जी को। आप भी मैं उसके